नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 8वी सराव संच 15.2 बघणार आहोत. इथं आपला पहिला प्रश्न, एका समभुज चौकोनाच्या दोन कर्णांची लांबी 15 व 24 सेंटीमीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ काढा. आता एक समभुज चौकोनाच्या दोन कर्णांची लांबी दिलेली आहे आणि आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. खूप सोपं आहे. तर बघा, आपण दिलेल्या किमती पहिले इथे लिहून घेऊया. समभुज चौकोनाच्या दोन कर्णांची लांबी अनुक्रमे 15 सेंटीमीटर व 24 सेंटीमीटर आहे. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काय आहे बघा. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणुले कर्णांच्या लांबीचा गुणाकार. आता बघा, क्षेत्रफळ काढायचं आहे. 1/2 गुणुले कर्णांच्या ज्या लांबी दिल्या आहे त्यांचा गुणाकार करायचा आहे. 15 गुणुले 24. आता 2 आणि 24 हे दोन्ही नंबर 2च्या पटीतले आहे, म्हणजे या दोन्ही नंबरला 2ने भाग जाऊ शकतो. आपण या दोन्ही नंबरला 2ने भाग देऊन घेऊ, कारण ही अंशातली आहे आणि ही छेदातली आहे. अंशाला आपण छेदाने भाग देऊ शकतो. तर बघा, 2 बे, 2 बे, 2 दुने 4, 12 राहिले. आता 12 गुणुले 15 हे येणार आहे आपलं समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ. 12 गुणुले 15. तर बघा, 15 दुने 30, 30चा 0 इथे, हातच्याला 3 आले. 15 1 15, 15 आणि 3 18. किती आले? 180 चौरस सेंटीमीटर समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 180 चौरस सेंटीमीटर आहे. उदाहरण क्रमांक 2 आहे. एका समभुज चौकोनाच्या दोन कर्णांची लांबी अनुक्रमे 16.5 सेंटीमीटर व 14.2 सेंटीमीटर आहे, तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा. आता इथे पण आपल्याला समभुज चौकोनाच्या दोन कर्णांची लांबी दिलेली आहे आणि चौकोनाचे क्षेत्रफळ काढायचे आहे. फक्त ही किंमत आपल्याला दशांश चिन्हामध्ये दिलेली आहे. ओके, तर दशांश चिन्ह बघून घाबरून जायचं नाही. दशांश चिन्ह नसताना जसं सोपं असतं तसंच हे पण खूप सोपं आहे. एकदा बघून घ्या. बघा, समभुज चौकोनाच्या दोन कर्णांची लांबी अनुक्रमे 16.5 सेंटीमीटर व 14.2 सेंटीमीटर आहे. आता आपल्याला क्षेत्रफळ काढायचे आहे. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणुले कर्णांच्या लांबीचा गुणाकार. तर बघा, 1/2 गुणुले कर्णांच्या लांब्या ज्या दिलेल्या आहे त्यांचा गुणाकार घ्यायचा आहे. 16.5 गुणुले 14.2.
आता 2 आणि 14.2 दोन्ही नंबरला 2 ने भाग जाऊ शकतो. आपण भाग देऊन घेऊया. बे एक बे, याला पण 2 ने भाग जातो. बे 7 14, दशांश चिन्ह आणि बे एक बे. आता आपल्याला गुणाकार करायचा आहे 16.5 गुणुले 7.1. 16.5 गुणुले 7.1. आता यांचा गुणाकार करताना दशांश चिन्ह थोड्या वेळासाठी विसरून जायचं आहे. डायरेक्ट 1ने या सगळ्यांना गुणाकार करायचा आणि 7ने या सगळ्यांना गुणाकार करायचा. तर बघा 1 5 5, 6 1 6, 1 1 1, बरोबर. आता 7 5 35, 35 5 इथे हातच्याला 3 आले. 7 42 42 आणि 3 45, 45 5 इथे हातच्याला आले 4. 7 1 7, 7 आणि 4 11 झाले. तर इथे आले 11, बरोबर. आता इथे 5 6 5 11 होतात. 11चा 1 इथे हातच्याला आला 1. 5 आणि 1 6 आणि 1 7 आणि हे 11. आता आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं आहे. दशांश चिन्ह कुठे देणार? आपण ज्या 2 नंबरचा गुणाकार केला दोघांमध्ये दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला किती अंक आहेत? 1 आणि 2. तर उत्तरामध्ये पण अशा ठिकाणी दशांश चिन्ह द्यायचं आहे की त्याच्या उजव्या बाजूला 2 अंक यायला पाहिजे. तर इथं आपण दशांश चिन्ह दिलं तर त्याच्या उजव्या बाजूला काय येणार आहे? 2 अंक येणार आहेत, बरोबर ना. तर आपलं यांचा गुणाकाराचं उत्तर काय आलं? 117.15 चौरस सेंटीमीटर हे आलं आपलं समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 117.15 चौरस सेंटीमीटर आहे. उदाहरण क्रमांक 3 आहे. एका समभुज चौकोनाची परिमिती 100 सेंटीमीटर असून त्याच्या एका कर्णाची लांबी 48 सेंटीमीटर आहे. तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती येईल? आता इथे आपल्याला चौकोनाचे क्षेत्रफळ काढायचे आहे. चौकोनाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी कर्णांच्या दोन्ही लांबींचा गुणाकार करतो आपण 1/2 सोबत. पण आपल्याला इथे कर्णाची एकच लांबी दिलेली आहे. दुसऱ्या कर्णाची लांबी आपल्याला चौकोनाची परिमिती जी दिलेली आहे 100 सेंटीमीटर याच्यावरून काढायची आहे. तर खूप सोपं आहे बघा. एका कर्णाची जी लांबी दिलेली आहे AC इज इक्वल टू 48 सेंटीमीटर ती लिहून घेऊ. आकृतीतील चौकोन ABCD हा इष्ट समभुज चौकोन व लेंथ AC बरोबर 48 सेंटीमीटर आहे, बरोबर. लेंथ AC 48 सेंटीमीटर दिलेले आहे. समभुज चौकोन आहे, हा इष्ट समभुज चौकोन आहे, बरोबर. तर बघा आता समभुज चौकोनाच्या परिमितीवरून बाजू काढून घेऊ. तर समभुज चौकोनाची परिमिती बरोबर 4 गुणुले बाजू. परिमिती काढायची असल्यास 4 गुणुले बाजू असा गुणाकार करावा लागतो. कारण याच्या बाजू काय असतात? सगळ्या बाजू सारख्याच असतात. तर बघा आता समभुज चौकोनाची परिमिती किती दिलेली आहे? 100. 100 बरोबर 4 गुणुले बाजू. आता इथे 4 गुणाकारामध्ये आहे बाजूसोबत. बाजू जर काढायची आहे 4ला आपल्याला इकडं पाठवून द्यावं लागणार. 4 इथे गुणाकारात आहे, इकडं आल्यावर भागाकारामध्ये शिफ्ट होणार आहे. 100 भागिले 4 बरोबर बाजू. 4 1 4, 4 दुने 8. 10तून 8 वजा झाले 2 राहिले 2 आणि 0 20 झाले. 4 पंच 20. तर बाजू किती आली? म्हणून बाजू बरोबर 25 सेंटीमीटर. आणि ही जी बाजू आहे ती आपण
ए बी पण पकडू शकतो, बी सी, सी डी आणि डी ए पण पकडू शकतो. आता बाजू आली आपली 25 सेंटीमीटर. आपण ह्या त्रिकोणाची ए बी बाजू 25 आहे असं मानू, बरोबर. म्हणून लेंथ ए बी बरोबर 25 सेंटीमीटर. कारण बाजू काय असते, इष्टसमभुज चौकोनाच्या सगळ्या बाजू सारख्याच लांबीच्या असतात, म्हणून ए बी ही बाजू 25 आहे असं आपण मानलं. आता बघा, समभुज चौकोनाचे जे कर्ण असतात ते एकमेकांना दुभागतात. दुभागतात म्हणजे काय, दोन्ही कर्ण यम या पॉईंटमध्ये एकमेकांना छेदतात, म्हणजे यम पॉईंटपाशी दोन्ही कर्णांचे दोन समान भाग होतात. हा भाग जर 10 सेंटीमीटर असेल ए सी, तर त्याचा अर्धा भाग म्हणजे ए एम किती असणार आहे, 5 सेंटीमीटर असणार आहे. म्हणजेच ते काय होता, एकमेकांना दुभागतात. जर बी डी 8 सेंटीमीटर असेल तर बी एम म्हणजे त्याचा अर्धा कर्ण किती असणार आहे, 4 सेंटीमीटर असणार आहे. म्हणून हे काय असतात, एकमेकांना. म्हणून असं म्हटलं जातं की इष्टसमभुज चौकोनाचे जे कर्ण आहे ते एकमेकांना दुभागतात, बरोबर. तर बघा, आता आपल्याला लेंथ ए बी मिळाली. आपण जर ह्या दिलेल्या काटकोन त्रिकोणाच्या सगळ्या बाजूंच्या जर किमती काढल्या तर आपल्याला बी डी ह्या कर्णाची किंमत काढायला सोपी जाणार आहे. म्हणून आपण आता लेंथ ए बी काढून घेतली. ह्या कर्णाची लांबी तर आहेच, त्याच्या अर्ध्या कर्णाची लांबी किती येईल म्हणजे ए एम लांबी किती येईल आपण ते पण काढू शकतो. आता आपण ए एम लांबी किती येणार आहे ते काढून घेऊ. बघा, तर आपल्याला लेंथ ए एम काढायची आहे. लेंथ ए एमची लांबी किती आहे ते काढायचं आहे. तर लेंथ ए एम बरोबर हाफ इंटू लेंथ ए सी. जर लेंथ ए एम घ्यायची आहे, ही लेंथ घ्यायची आहे, तर ए सीची हाफ घ्यावी लागणार आहे. ए सीची हाफ म्हणजे ए सीच्या निम्मी घ्यावी लागणार आहे, बरोबर. आता बघा, हाफ इंटू ए सीची किंमत किती आहे, 48 सेंटीमीटर. बेक बे, बे दुने 4, बेचोक 8 म्हणजे 1 गुणुले 24, 24 एक 24 म्हणजे ही किती आली, 24 सेंटीमीटर. कशाची लांबी आली, लेंथ ऑफ ए एमची लांबी आली 24 सेंटीमीटर, बरोबर. काटकोन त्रिकोणाच्या दोन बाजूंची लांबी आपल्याला मिळाली. आता राहिली तिसरी बाजू बी एम. हा समभुज चौकोन आहे. समभुज चौकोनाचे जे कर्ण असतात ते परस्परांना लंब असतात. म्हणजे हा जो कर्ण आहे ह्या कर्णाला काय आहे, लंब आहे. म्हणजे हे दोन्ही कर्ण जिथे यम पॉईंटला मीट होतात ना, इथे हे दोन्ही कर्ण जिथे एकमेकांना छेदतात त्या ठिकाणी ते काय करतात, 90 अंशाचा कोन तयार करतात. म्हणजेच इथे काटकोन त्रिकोण तयार करतात. म्हणून समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना लंब असतात. म्हणून आपण इथे लिहिणार कर्ण ए सी लंब कर्ण बी डी. मेजर्ड अँगल ए एम बी बरोबर 90 अंश. जो ए एम बी हा जो अँगल आहे तो किती अंश आहे, 90 अंश आहे. तर बघा, ट्रायंगल ए एम बी, जो मी तुम्हाला ट्रायंगल दाखवला, जो त्रिकोण दाखवला, तो ए एम बी आहे. या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार दोन बाजूंची लांबी आपल्याला माहिती आहे, तिसऱ्या बाजूची लांबी आपण काढून घेऊ. तर बघा, लेंथ ए बी स्क्वेअर
इज इक्वल टू लेंथ AM स्क्वेअर प्लस लेंथ MB स्क्वेअर. हा आहे कर्ण आणि ह्या दोन बाजू आहे. त्रिकोणाच्या कर्णाच्या लांबीचा जर वर्ग घेतला तर तो वर्ग दिलेल्या दुसऱ्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका यायला पाहिजे. हे आहे पायथागोरस प्रमेय. ह्या प्रमेयानुसार आपण लेंथ MB स्क्वेअर म्हणजे ही आहे त्रिकोणाची तिसरी बाजूची जी किंमत आपल्याला काढायची आहे ह्या दोन किमतींवरून. बरोबर. तर बघा लेंथ AB जी आहे ती आपली आहे 25. तर आपण इथे म्हणून 25चा वर्ग. लेंथ AB 25 आहे पण त्याचा आपल्याला वर्ग घ्यायचा आहे. 25चा वर्ग घेतला. लेंथ AM किती आहे 24. त्याचा वर्ग घेतला कारण हे वर्ग दिलेले आहे. अधिक लेंथ MB स्क्वेअर. लेंथ MB स्क्वेअर काढायची आहे तर याला आपल्याला इकडे शिफ्ट करावे लागणार आहे. 24 वर्ग जी किंमत आहे त्याला इकडे शिफ्ट करून देऊया. ही इथे काय आहे अधिक मध्ये आहे, इकडे काय होणार आहे वजा होणार आहे. तर बघा 25चा वर्ग वजा 24चा वर्ग बरोबर लेंथ MB स्क्वेअर. बरोबर. आता बघा 25चा वर्ग किती आहे 625. 625चा वर्ग म्हणजे काय असतं 25 गुणिले 25 जो गुणाकार येईल तो आहे 25चा वर्ग गुणाकार येतो 625 वजा 24चा वर्ग किती आहे 576. तर 625 576 आपल्याला वजा करायचे आहे तेव्हा आपल्याला लेंथ MB स्क्वेअर मिळणार आहे. बरोबर. बघा 625 मधून 576 वजा केले तर आपल्याला किंमत मिळाली 49. बरोबर लेंथ MB स्क्वेअर. आता बघा इथं लेंथ MB स्क्वेअर आहे, आपल्याला फक्त लेंथ MBच पाहिजे आहे. हा स्क्वेअर काढून टाकायचा आहे. तर आपल्याला काय घ्यावं लागणार आहे स्क्वेअर रूट दोन्ही बाजूंना घ्यावं लागणार आहे. याला स्क्वेअर रूटमध्ये टाकून द्यायचं आणि याला पण काय करायचं स्क्वेअर रूटमध्ये टाकून द्यायचं. लेंथ MB स्क्वेअर. तर बघा या स्क्वेअर सोबत हा स्क्वेअर रूट कट होतो आणि स्क्वेअर रूट ऑफ 49 जर ही किंमत जर आपल्याला काढायची आहे तर 49 हा कशाचा वर्ग आहे तर 7 7 49 म्हणजे हा कशाचा आहे 7चा वर्ग आहे. म्हणजेच स्क्वेअर रूट ऑफ 49 इज इक्वल टू किती आलं 7. बरोबर किती आहे 7 म्हणजे 7 आपण इथे लिहिणार. याची किंमत आली 7. बरोबर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कट झाला मग इथं काय राहिलं लेंथ MB राहिलं. म्हणजेच आपण असं पण लिहू शकतो लेंथ MB बरोबर 7 सेंटीमीटर. आता बघा लेंथ MB म्हणजे हा काय झाला दुसऱ्या कर्णाचा निम्माच कर्ण आहे हा. बरोबर. दुसरा कर्ण कोणता आहे BD. त्या कर्णाचा अर्ध्याच कर्णाची किंमत आपल्याला मिळाली तर पूर्ण कर्णाची किंमत काढायची आहे. लेंथ MB बरोबर हाफ ऑफ लेंथ ऑफ BD. लेंथ MB बरोबर हाफ ऑफ लेंथ ऑफ BD. BD हा पूर्ण कर्ण आहे आणि लेंथ MB हा काय अर्धा कर्ण आहे याचा. BDचा अर्धा कर्ण MB आहे. याची किंमत माहिती आहे याची किंमत टाकून घेऊ. हाफ तर आहेच तेव्हा आपल्याला लेंथ ऑफ BD मिळून जाईल. आता बघा लेंथ BDची किंमत काढायची आहे. 2 इथे याच्यासोबत काय आहे भागाकारामध्ये आहे याला आपल्याला इकडे शिफ्ट करावं लागणार. हा इकडे शिफ्ट होईल पण इकडे काय होणार आहे गुणाकारामध्ये शिफ्ट होणार आहे. म्हणून लेंथ ऑफ MB किती आहे आपली 7 ती इथे टाकून घेतली. बरोबर हा हाफ गुणुले लेंथ ऑफ BD. आता या दोनला इकडे शिफ्ट करू. हा इथे भागाकारात इकडे गुणाकारात शिफ्ट होणार म्हणून याच्यासोबत काय होणार गुणाकारात शिफ्ट झाला. आता लेंथ ऑफ BD इथं ही आपल्याला मिळणार केव्हा जेव्हा आपण 7 गुणुले 2 करू. 7 दुने 14 होतात. 14 बरोबर लेंथ ऑफ BD. म्हणून लेंथ ऑफ BD बरोबर 14 सेंटीमीटर. आता लेंथ ऑफ BD इज इक्वल टू 14 सेंटीमीटर मिळाला. हा आहे दुसरा कर्ण त्याची लांबी 14 सेंटीमीटर आली आणि पहिला कर्ण जो आहे आपल्याला त्याची किंमत प्रश्नामध्ये दिलेली होती 48 सेंटीमीटर. आता आपण दोन्ही कर्णांचा गुणाकार 1/छेद सोबत घेऊन चौकोनाचे क्षेत्रफळ किती येईल ते काढून घेऊ. समभुज चौकोनाचे
क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणुले कर्णांच्या लांबीचा गुणाकार. आता बघा 1/2 गुणुले 48 गुणुले 14 बेक बे, बेदुने 4, बेचोक 8. आता 24 गुणुले 14 यांचा गुणाकार जर केला आपल्याला 336 चौरस सेंटीमीटर ही किंमत मिळणार आहे. तुम्ही गुणाकार करू शकता बरोबर. तर आपलं उत्तर आलंय 336 चौरस मीटर. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 336 चौरस सेंटीमीटर आहे. उदाहरण क्रमांक 4 आहे. एका समभुज चौकोनाचा कर्ण 30 सेंटीमीटर असून त्याचे क्षेत्रफळ 240 चौरस मीटर आहे. तर त्या चौकोनाची परिमिती काढा. चौकोनाची परिमिती म्हणजे चौकोनाच्या ज्या बाजू दिलेल्या आहे त्यांच्या लांबींची बेरीज म्हणजे परिमिती असते. पण बघा आपल्याला इथे काय दिलेलं आहे, क्षेत्रफळ 240 चौरस मीटर दिलेलं आहे, चौकोनाचा कर्ण दिलेला आहे 30 सेंटीमीटर आणि क्षेत्रफळ दिलेले आहे 240 चौरस मीटर. क्षेत्रफळावरून आपण कर्णाची जी दुसरी बाजू आहे ती काढून घेऊ शकतो. चौकोन ABCD हा इष्ट समभुज चौकोन मानू. आता त्याचे क्षेत्रफळ म्हणजे A बरोबर असता बरोबर. क्षेत्रफळ चौकोन ABCD बरोबर 240 चौरस सेंटीमीटर आहे बरोबर. सेंटीमीटर चौरस सेंटीमीटर. तर बघा लेंथ BD जी आहे, लेंथ BD बरोबर 30 सेंटीमीटर दिलेली आहे. BD जी आहे म्हणजे हा जास्त लांबीचा कर्ण जे आहे त्याची किंमत 30 सेंटीमीटर दिलेली आहे आणि चौरस सेंटीमीटरमध्ये आपलं क्षेत्रफळ दिलेलं आहे. समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणुले कर्णांच्या लांबीचा गुणाकार. आता समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ जे आहे ते काय आहे, त्याला आपण A चौकोन ABCD असं लिहू शकतो बरोबर. बरोबर 1/2 गुणुले कर्णांच्या 2 लांब्या आहेत त्यांच्या गुणाकार आपण इथे घेऊ अगोदर. म्हणजे कोणत्या 2 लांब्या आहे, लेंथ ऑफ BD ही एक आहे गुणुले लेंथ ऑफ AC ही दुसरी आहे बरोबर. आता याची किंमत आपल्याला माहिती आहे, याची किंमत माहिती आहे, आपण लेंथ ऑफ AC काढू शकतो. एरिया ऑफ स्क्वेअर ABCD काय आहे, एरिया 240 बरोबर 1/2 गुणुले लेंथ BD किती आहे 30 गुणुले लेंथ AC आपल्याला काढायची आहे. तर बघा लेंथ AC काढायची आहे, 30ला इकडे शिफ्ट करून देऊ. 30 इकडे AC सोबत गुणाकारामध्ये आहे, इकडे याच्यासोबत भागाकारामध्ये शिफ्ट होणार. 2 इथे AC सोबत भागाकारामध्ये आहे, इकडे गुणाकारामध्ये शिफ्ट होणार. तर आपण हे आता लिहून घेऊ. 240 गुणुले 2 भागिले 30 बरोबर लेंथ ऑफ AC मिळणार आपल्याला. येतंय लक्षात. तर बघा 2 आणि 30 हे दोन्ही पण 2च्या पटीत आहे, दोघं पण 2 ने भाग जाऊ शकतो. 2 भाग देऊन घेऊ. बे 1 बे, इथं पण बे 1 बे, 3 मधून 2 वजा झाले, 1 राहिला, 1 आणि 0 10 झाले, बे 5 10. आता 240ला आपल्याला 15ने भाग द्यायचा आहे, तर आपल्याला लेंथ AC मिळणार आहे. तर बघा 15 1 15,
15 दुने 30 होतात, म्हणून या 24ला आपल्याला 15 एक 15ने भाग द्यावे लागणार आहे. तर 24 मधून 15 वजा झाले, किती राहिले? 9 राहिले. 9 आणि 0 90 झाले. 15 सक 90 बरोबर. म्हणजे इथं किती आले? 16 आले. म्हणजे 16 ही काय आली? लेंथ AC आली. म्हणून आपण याला कसं लिहू शकतो? लेंथ AC बरोबर 16 सेंटीमीटर बरोबर. आता बघा, लेंथ AC जो आहे म्हणजे हा काय आहे? दुसरा कर्ण आहे. त्याची लांबी आपल्याला मिळाली आणि आपल्या पहिल्या कर्णाची लांबी आपल्याला 30 सेंटीमीटर दिलेली आहे. आता दिलेल्या दोन्ही कर्णांच्या लांबी जी आहे त्यांच्या अर्ध्या कर्णांच्या लांबी काढून घेऊन आपली BD जी लेंथ आहे ती आपल्याला 30 प्रश्नामध्ये अगोदर दिलेली आहे आणि AC जी लेंथ आली आपली ती 16 सेंटीमीटर. आता बघा, या पूर्ण कर्णाची लांबी 16 आहे, या पूर्ण कर्णाची लांबी 30 आहे. याच्या अर्ध्या कर्णाची लांबी आपण काढून घेऊ शकतो. याच्या पण अर्ध्या कर्णाची लांबी किती येईल ती काढून घेऊ शकतो. समजा आपण BM ची लांबी काढली आणि AM ची लांबी काढली, म्हणजे ह्या त्रिकोणाच्या ह्या दोन्ही बाजूंची लांबी मिळाली. BM ची आणि AM ची लांबी काढून घ्यावी लागणार आहे. आता आपल्याला लेंथ AM काढायची आहे आणि लेंथ BM काढायची आहे बरोबर. लेंथ AM हा पहिल्या कर्णाचा हाफ कर्ण आहे आणि हा दुसऱ्या कर्णाचा हाफ कर्ण आहे. यांची किंमत काढायची आहे. तर 1/2 गुणुले पूर्ण कर्णाची लांबी किती आहे? पूर्ण कर्ण आहे AC, तो घेतला. याला पण 1/2 गुणुले पूर्ण कर्ण जो आहे तो लेंथ ऑफ BD आहे बरोबर. तर आता 1/2 गुणुले AC ची किंमत आहे 16, ती इथे आपण टाकून घेतली. त्यानंतर 1/2 गुणुले लेंथ ऑफ BD आहे आपला 30, ती इथे टाकून घेतली. आता 2 बे 8 16. तर लेंथ ऑफ AM जी मिळाली आपल्याला ती किती मिळाली? 8 सेंटीमीटर. आणि लेंथ BM जी मिळाली ती किती असणार आहे? बघा, 2 बे 2 3 2 वजा झाले, 1 राहिला, 1 0 10 झाले, 2 पंच 10, ही किती मिळाली? 15 सेंटीमीटर बरोबर. म्हणजे ह्या दोन काय मिळाल्या आपल्याला? काटकोन त्रिकोणाच्या 2 बाजू मिळाल्या. यावरून आपण तिसऱ्या बाजूची किंमत काढू शकतो, ती आहे समभुज चौकोनाची एक बाजू. आता आपण इथे लिहिणार समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना लंब असतात, म्हणून मेजर अँगल AMB इज इक्वल टू 90 डिग्री. AMB जो आहे तो 90 डिग्री आहे. म्हणून त्रिकोण AMB या काटकोन त्रिकोणात पायथागोरस प्रमेयानुसार. तर बघा, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना लंब असतात, म्हणून मेजर अँगल AMB बरोबर 90 अंश. म्हणजे हा अँगल याचा मधला कोन जो आहे तो M आहे, म्हणून M अँगल काय आहे? 90 अंश आहे. जर आपल्याला पायथागोरस प्रमेयानुसार दिलेल्या काटकोन त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूची किंमत काढायची असल्यास आपल्याला समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना लंब असतात. त्यानंतर ह्या कोनाचा मधला कोन म्हणजे M कोन 90 अंश आहे, हे आपल्याला लिहिणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर त्रिकोण AMB या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार इथपर्यंत लिहावं लागणार. आता आपण कर्ण AM वर्ग बरोबर लेंथ AM
वर्ग अधिक लेंथ BM वर्ग असं लिहून घ्यायचं. आता ह्या दोन बाजूंची किंमत आपल्याला, ह्या दोन बाजूंची लांबी आपल्याला माहिती आहे, त्यावरून आपण ह्या कर्णाची लांबी काढून घेऊ. तर याच्या किमती किती आहे? AM ची किंमत आपल्याला मिळाली 8, त्याचा वर्ग घेतला कारण इथे वर्ग घ्यायचा आहे. दुसरी किंमत मिळाली BM आपल्याला 15, 15चा वर्ग घ्यायचा आहे. तर बघा 8 8 64, 15चा वर्ग किती येतो? 225. तर 225, 64 अधिक 225 यांची जर बेरीज केली तर ती येते, दोघांची बेरीज आली 289. आपल्याला लेंथ AM स्क्वेअर नाही पाहिजे, लेंथ AMच पाहिजे आहे. तर हा स्क्वेअर कट करावा लागणार. तर हा स्क्वेअर कट करण्यासाठी आपल्याला दोन्ही बाजूंनी स्क्वेअर रूट घ्यावा लागणार आहे. तुम्ही म्हणाल मॅम आपण स्क्वेअर रूट दोन्ही बाजूंनी का घ्यायचा? आपल्याला इथला 2 कट करायचा आहे. पण बघा हा 2 जरी कट करायचा आहे तर आपण जी पण क्रिया करणार आहोत ना ती दोन्ही बाजूंना करावी लागते. एका बाजूला करून आपल्याला बरोबर उत्तर मिळत नाही, म्हणून आपण दोन्ही बाजूंना स्क्वेअर रूट घेणार. तर बघा स्क्वेअर रूट ऑफ लेंथ ऑफ AM त्याचा स्क्वेअर घेतला बरोबर. याला पण स्क्वेअर रूटमध्ये टाकलं तर 289 स्क्वेअर रूटमध्ये येणार. तर बघा हा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर रूट कट होतो. इथे स्क्वेअर नाही आहे स्क्वेअर रूटसोबत कट व्हायला, म्हणजे आपल्याला 289 हा कोणत्या नंबरचा स्क्वेअर येतो ती किंमत जर आपण इथे लिहिली तर तीच किंमत असते स्क्वेअर रूट ऑफ 289. आता 289 17चा स्क्वेअर आहे म्हणून आपण इथे 17 लिहिणार, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 289 ही किंमत काय मिळाली? 17. आणि हीच आहे लेंथ ऑफ AM. ओके, लेंथ ऑफ AM बरोबर 17. समभुज चौकोनाची बाजू तर आपल्याला मिळाली 17 सेंटीमीटर. आता आपण त्याची परिमिती काढून घेऊया. तर बघा समभुज चौकोनाची परिमितीचं सूत्र आपण इथे लिहून घेऊ. समभुज चौकोनाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू, आणि बाजू आपली आहे 17. तर 4 गुणिले 17, 7 चौक 28, 28चा 8 इथे हातच्या आले 2, 4 1 4, 4 आणि 2 6 होतात. ही आली 68 सेंटीमीटर. तर आपण इथे लिहिणार समभुज चौकोनाची परिमिती 68 सेंटीमीटर आहे.